अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा हा नवीन विषय आहे की आपली हनुमान जयंती गुरुवारी येते 2 एप्रिलला। 26 मार्च म्हणजे गुरुवारपासून आपल्याला पुढच्या गुरुवारपर्यंत तशी तर आपल्याला सेवा करायची होती, पण ज्यांनी सुरुवात नाही केली, बाकी भरपूर जणांचे व्हिडिओ आलेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही ते पण बघितलेच असतील। तर गुरुवारपासून ॲक्च्युली ही सेवा करायची होती हनुमानची, पण जर अजून सुरुवात केली नसेल ना तर आज शनिवार आहे, आजपासून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। शनिवार असा पण हनुमान बाप्पाचा आपल्या हनुमान देवाचा वार आहे, प्रभू हनुमानांचा। आणि हनुमानची सेवा केली ना, प्रभू हनुमानची सेवा करा किंवा प्रभू रामांची सेवा करा, कुठल्याही मंदिरात, एका मंदिरात जाऊन जर दोघांपैकी एकाच्या मंदिरात जाऊन जरी तुम्ही सेवा केली ना तरी ती दोघांना लागू होते। रामाची सेवा जेव्हा आपण करतो ना, तेव्हा हनुमानाची सेवासुद्धा करावीच लागते, तेव्हा जाते आपल्याला प्रभू राम प्रसन्न होतात। त्यामुळे तुम्हाला तर मी आपल्या हनुमान जयंतीपर्यंत तुम्हाला 6 दिवस राहिलेत, काय सेवा करायची, कुठे दिवा लावायचे, आणि अजून तिथे हनुमानच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला कशाचं वाचन करायचं आहे, तिथे जर नसेल तर घरी तुम्हाला कशा प्रकारे वाचन करता येईल, ह्या सगळी माहिती मी आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि सेवेचं फळसुद्धा मिळेल। चला व्हिडिओ सुरू करूया। टेरेसवरती बसून मी व्हिडिओ शूट करते, त्यामुळे तुम्हाला म्हणजे बॅकग्राऊंड नॉईस खूप सारं येईल, कारण एवढा मोठा वारा सुटला आहे ना, तर त्याच्यामध्ये मला आत रूममध्ये बसून करण्यापेक्षा मला ते वाऱ्यामध्ये बसून करायला बरं वाटतं। बॅकग्राऊंड नॉईसमुळे थोडंसं डिस्टर्बन्स होऊ शकेल, त्याच्यामुळे मी तुम्हाला माफी मागते। आता आज मी तुम्हाला सांगते की फलदायी सेवा आरोग्यप्राप्तीसाठी, यशप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी ही जी फलदायी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे। खूप कष्ट करून पण जर आपल्याला यश मिळत नसेल ना, हवं तितकं फळ मिळत नसेल ना, तर या 5 ते 6 दिवसांमध्ये ही सेवा नक्की करा आणि फरक पहा, कारण या सेवेमध्ये तेवढेच सामर्थ्य आहे की ती तुम्ही जेवढे मनापासून सेवा करता ना तेवढं सामर्थ्य आहे। आता हे तुमच्या सेवेवरती डिपेंड आहे, तर तुम्ही मनापासून करताय की करायचं म्हणून करताय, कुणी तर सांगितलं म्हणून करताय असं असेल ना तर तो फरक पडू शकतो। पण मनापासून एकदा फक्त आवाज देऊन बघा आणि तुम्ही नोटीस कराल की हनुमान आपल्या प्रत्येक हाकेला धावून येतात, म्हणजे येतातच। असं एकदा पण होत नाही की हनुमान आपल्याला मदत केली नाही किंवा आपल्यावरती कृपा केली नाही। तर आता मी तुम्हाला काय सांगते, जर तुमच्या घराजवळ जर हनुमानचं मंदिर असेल ना तर रोज तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि आजपासून रोज एक दिवा हनुमान मंदिरात लावायचा आहे। तर हनुमानचं मंदिर जर जवळ नसेल तर काय कराल, राम मंदिर जवळ असेल तर राम मंदिरात सुद्धा हा दिवा आपण लावू शकतो, कारण हनुमानाची आणि रामांची सेवा आहे ना एकत्रच केली जाते आणि आपल्याला दोन्ही मंदिरांमध्ये, कुठल्या एका मंदिरांमध्ये दोन्हीपैकी कुठेही सेवा केली ना तर त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे। तर आता काय करायचं, जाताना एक दिवा घ्यायचा। तर चमेलीचं तेल आपल्या हनुमानांना खूप आवडतं, पण जर चमेलीचं तेल तुमच्याकडे नसेल उपलब्ध तर एकतर तुपाचा दिवा न्या, किंवा जो तुम्ही देवाला वापरताना तेल त्याच्यापैकी कुठले तेलाचा एक दिवा, रोजचा एक दिवा घेऊन जायचा आहे। आता असं पण आहे की आता आम्ही कुठला दिवा नेऊ असं पण म्हणाल तुम्ही, तर एकतर इथून पुढे म्हणजे 6 दिवसांच्या 6 पंथ्या तरी करा, किंवा मग एकच दिवा रोज तिथे लावून तिथल्या तुमची जी वात आहे ते त्या दिव्यामध्ये टाकून परत तो दिवा घरी घेऊन आले तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि रोज फक्त तुम्हाला दिवा लावणं, मनापासून दिवा लावणं, तिथे जाऊन थोडंसं ध्यान करणं, हनुमानला आपलं काहीही न सांगता त्याला कळणार आहे हनुमानला। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आवर्जून आपल्याला जाताना एक दिवा गूळ आणि फुटाणे अर्पण करायला न्यायचं आहे। तर तिथे जाल तेव्हा काय करायचं, दिवा लावायचा, तिथे थांबायचं। जर जागा असेल ना मंदिरात, मोस्टली तर जागा असतेच, पण जागा नसेल तर ठीक आहे, पण असेल ना तर तिथेच बसून हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे। तर रामरक्षा, हनुमान चालिसा हे सगळं करायचं, तुम्हाला पुढे सांगतेच मी, पण तिथे जाऊन गूळ आणि चणे म्हणजे फुटाणे आणि गूळ व्हायला विसरायचं नाही आहे। तुम्ही आज आणूनच ठेवा 4-5 दिवसांचे, नंतर उरले तर आपण घरात खाऊ शकतो ना ते फुटाणे, चणे किंवा फुटाणे जे पण आहे ते। तर सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा लावायचं, दोन्ही टाईम लावलं तर एकदम बेस्ट, पण जर जमत नसेल ना तर फक्त एकदा जरी दिवा लावला तरी चालेल। पण रोज कुठलीही अडचण असेल ना तर मंदिरात जाऊन हा उपाय जर केला तर तो अधिक प्रभावी होतो। मंदिरात जाणं शक्य नसेल तर मात्र घरात करा, कारण सेवेला महत्त्व आहे, मनापासून करणाऱ्या सेवेला महत्त्व आहे। मग ती सेवा तुम्ही कुठे करता हे नाही बघितलं जात, श्रद्धा हवी, बाकी सगळं नीट होतं। मग काही कारणाने जर मंदिरात जायला नसेल ना मिळालं तर मग घरातच मग स्वच्छ हातपाय वगैरे धुवा,
आणि आपल्या बघा हनुमानची तर मूर्ती मोस्टली घरात नसते किंवा फोटो पण नसतो, तर सुपारी म्हणून घ्या. आपल्याला फक्त आहे ना हनुमानांची म्हणजे आठवण करायची, स्मरण करायचे, त्यांची प्रतिमा आपल्याला समोर दिसायला पाहिजे. असं करायचं आपण जेव्हा सेवा करणार आहोत. तर जेव्हा म्हणजे घरात लावा किंवा मंदिरात जाऊन लावा, जेव्हा दिवा लावताना तेव्हा तुम्हाला प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन मगच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्रीराम श्रीराम असं म्हणून मग डोळे बंद करायचे, दोन्ही हात जोडायचे आणि आपल्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या हनुमानला सांगायच्या आहेत. ॲक्च्युली न सांगताच हनुमानला समजतं त्या सगळ्या इच्छा, पण आपली चांगली इच्छा बरं का, कुठली पण कोणाचं वाईट होण्यासारखी किंवा हा असा आहे तो तसा आहे, त्याला असं नको होऊ दे, त्याला हे नको मिळू दे, असं काही सांगायचं नाही. आपल्याला फक्त चांगल्या इच्छा हनुमान समोर मांडायच्या आहेत. तुम्ही न मांडता तुम्ही फक्त जेव्हा दोन्ही हात जोडताना आणि प्रभू श्रीरामांपुढे आणि हनुमानसमोर उभे राहताना तेव्हा त्यांना आपसुकच समजून जातं की तुमच्या मनात काय आहे, तुमच्या इच्छा काय आहेत. जर चांगल्या इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण होणार आहे, पण जर चांगल्या इच्छा नसतील, दुसऱ्यांसाठी असतील, तर त्या पूर्ण होत नाहीत बरं का. त्यामुळे चांगल्या इच्छा घेऊन मागण्यासाठीच फक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता तिथे जेव्हा तुम्ही नाव घेताना म्हणजे 108 वेळा नाव घ्या प्रभू श्रीरामांचं आणि मग तो दिवा प्रज्वलित करा. मग जी डोळे बंद करून हात जोडून आपण फक्त तिथे उभं राहायचं आहे आणि मग तिथेच जर जागा असेल तर तिथेच बसून हनुमान चालीसाचं पठण करायचं. आता हे किती वेळा करायचं माहिती आहे का? 21 वेळा ॲक्च्युली करायचं आहे. पण जर वेळच नसेल किंवा जमत नसेल, खाली बसता येत नसेल, तर 1 वेळा तरी करा. पण 21 वेळा खूप महत्त्वाचे आहे, खूप लाभदायक आहे आणि खूप प्रभावी आहे. तर खरंच खूप मोठी इच्छा असेल ना, खूप दिवसांपासून ती पूर्ण होत नसेल, तर 21 वेळा हनुमान चालीसा म्हणा, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आता जेव्हा आहे ना श्रीरामांचा जप करताना तुम्ही, तेव्हा 108 वेळा किंवा 51 वेळा किंवा 21 वेळा किंवा 11 वेळा तरी निदान बोलायचाच आहे, श्रीराम जय राम जय जय राम. आणि मग हनुमान चालीसा म्हणायची आहे. म्हणजे काय करायचं, सगळ्यात अगोदर श्रीरामांचं नाव घेऊन आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, आपल्या इच्छा आपल्या हनुमान बाप्पांसमोर सांगायच्या आहेत आणि मग श्रीरामांचा जप करून मग आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे. तर हनुमान चालीसा जर तुम्ही 21 वेळा म्हणणार आहात ना, तर 1 वेळा सुंदरकांडसुद्धा पाठ करायचं आहे. सुंदरकांड हे एकदा पाठ करायचं आहे. मग 21 वेळा जर हनुमान चालीसा केली ना, तर तेव्हा काय करायचं, तुम्हाला तुमच्या हातात आता 21 वेळा कसे मोजाल, तर एकतर अक्षता ठेवा हातात किंवा बाकीचं एखादा काहीतरी असा ऑब्जेक्ट ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही 21 वेळा म्हणता. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करणार आहे ना, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, रामरक्षा स्तोत्र वाचायचं एकदा, हनुमान चालीसा वाचायची आणि सुंदरकांड हे सुद्धा तिथे वाचायचं आहे. श्रीरामांचा जप करायचा आहे, ओम हनुमतये नमः हा पण जप करायचा आहे. बघा किती वेळ लागेल माहिती आहे का, अर्धा तास हार्डली लागेल. पण तिथे बसून जर ही सेवा केली ना, कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार, ही 100% गॅरंटी आहे. फक्त मनापासून करायची आहे आणि आपली कर्म चांगली पाहिजेत. तुम्ही काहीही घाणेरडी कर्म करत असाल आणि सेवा कराल आणि म्हणाल की तुम्हीच बोलले होते की तुमची 100% पूर्ण होणार, तर असं नाही आहे. त्या भगवंताला सगळं माहिती असतं की आपण कुठल्या प्रकारचा मनुष्य आहोत, कसा आहोत आणि आपल्यासाठी काय योग्य आहे. त्यामुळे आपल्या आपल्या कर्माप्रमाणे ना आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. कधी कधी बघा कुणाला ना नुसतं नामस्मरण केलं ना तरी फळ मिळतं, नुसती सेवा काही नाही केलं ना, एकदा नमस्कार केला ना तरी फळ मिळतं, आणि कुणाला आयुष्यभर सेवा करून सुद्धा त्याचं फळ मिळत नाही, हवं तितकं फळ मिळत नाही, प्रचिती येत नाही. तर त्याच्यामागे तेच आहे की आपल्या कर्माची फळं असतात, पूर्वजन्माची पुण्याई वाईट कर्म, त्याचं पण ह्या जन्मी आपल्याला फेडावंच लागतं. ह्याला तुम्ही माना किंवा नका मानू, पण हे तथ्य आहे. बरं, आपल्या विषयावरती येऊया. तर आपल्याला हनुमानच्या मंदिरात जाताना काय न्यायचं, आजपासून आज शनिवार आहे, तर आजपासून आपल्याला न्यायचं गुळ आणि चणे, लाल फूल, हनुमानला खूप आवडतं तर लाल फूल आवर्जून घेऊन जाऊ. चमेलीचं तेल न्यायचं ॲक्च्युली, तर चमेलीचं तेल नसेल तर एकतर तुपाचा दिवा न्या किंवा तुम्ही जे तेल वापरता ना देवासाठी ते घेऊन जायचं आहे, आवर्जून घेऊन जायचं आहे. आणि तिथे जाऊन काय करायचं, 21 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे, श्रीराम रक्षा स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि एकदा सुंदरकांड म्हणायचं आहे. आणि जप करायला सांगितलं आहे, मंत्र म्हणायला सांगितलं आहे हनुमानचा आणि श्रीरामांचा, तो पण म्हणायचा आहे. मग तुम्हाला जेवढा वेळ जमेल तेवढं म्हणा. काउंट नसेल करायचं तर न काउंट करता म्हणाला तरी चालेल, पण
तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे, की तुम्ही किती वेळ सेवा करता ह्याच्यापेक्षा तुम्ही किती मनापासून सेवा करता ना, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर कुठली अशी इच्छा आहे की ती खूप दिवसांपासून अडकले, कामं अडकलेत, इच्छा अडकली, होत नाही आहेत, तर आजपासून हनुमानाची ही सेवा पूर्ण करा, मनापासून करा. कधीच तुम्हाला ना असं रिकाम्या हाताने हनुमान बाप्पा पाठवणारा नाही आहे, ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला. मनापासून सेवा करा आणि जर तुम्हाला खरंच त्याचा प्रत्यय आला ना, म्हणजे आली ना प्रचिती, तर मला इथेच याच व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आहे ना गरजू व्यक्तींना शेअर करा. म्हणजे कुठल्या समजा बघा ना, आता खूप सारे व्हिडिओज असतात यूट्यूबवरती, पण प्रत्येक व्हिडिओ प्रत्येकाला मिळेलच असं नाही आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला मिळाला तर तुमच्या गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा, ज्यांना खरंच अडचणीत आहेत, कुठला मार्गच नाही सापडत, तर ह्या मार्ग अवलंबून ही सेवा करून का असेना त्यांना अडचणीतून मार्ग मिळेल, हेच फक्त आपले एक हे आहे, म्हणजे काय म्हणतात, गोल आहे. तर समाजसेवा करणं हेच फक्त आपले गोल आहे. व्हिडिओ इथेच थांबवते, खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागला. चला, थँक्यू सो मच. जय हनुमान, जय श्रीराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.